हाँ जी, लॉन्ग टाइम नो सी सॉ. हाय गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. माझं नाव आहे पूजा आणि मी खूप दिवसानंतर व्लॉग करत आहे यार. आता कुछ भी रहने दो, मी काय ना काय ऐसे वीकली में कुछ ना कुछ डालूंगी आणि मी आता चालू करणार आहे वीकली व्लॉग्स. तर आज काय ब्रो, आज काय ये वीकली व्लॉग कैसे होगा रे? मंडे से चालू होता है ना वीक. तर आज आहे बुधवार आणि चला यार चालू करून टाकते मी व्लॉग. कसे आहात सगळे? ऑल गुड. कारण का माझ्यासाठी जैन खूप पटपट निकल गया यार. मेरे को समझा ही नहीं जैन कैसे निकल गया. सगळे बोलत होते कि जैन हमारे लिए बहुत स्लो था, ऐसे लगा कि पूरा 365 डेज ही जैन में आ गया. पण नाही, माझ्यासाठी एकदम पटकन. आणि फेब तो उसके ऊपर से एकदम पटपट गेला यार. म्हणजे मी विचार करत होते की मी आज व्लॉग डालूंगी आणि मी व्लॉग म्हणजे ते रेकॉर्ड पण मी करायची, पण अर्धेच होते रे ते. तर मी एकदा इंस्टाग्रामवरतीच ते व्लॉगची एक स्टोरी टाकली होती मकर संक्रांतीची. तेव्हा मी गेट रेडी विथ मी केलं होतं आणि ते पण मी प्रॉपर कम्प्लीट नाही केलं. किती मी बुद्धू आहे. मग मी माझं ते कॉन्व्होकेशन डेला पण मी रेकॉर्ड करणार होती, वो भी मुझसे नहीं हुआ. तर आज मी कुठे गेलेली, आज मी केक टेस्ट करणे गई थी. म्हणजे टेस्ट होतं माझं केकचं. मला मम्माने एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती. ती तिच्या ऑफिसमध्ये ना ते विमेन्स डेचं सेलिब्रेशन करणार आहे. तर उसका एक डिपार्टमेंट आहे, म्हणजे त्यात असं ती केक असं काहीतरी ठेवणार आहे. तर मीच बोलली असे कुछ मिठा में केक ही रख दो. आणि सगळ्यांना आवडतं आणि त्यांचे असे बाबू वगैरे पण येतील. तिला सगळ्यांना केक आवडतं, मला आवडतं ना नाही, सगळ्यांना आवडतं. तर मी तेच गेली होती. तो लगे हाथ मैंने उस पे ही रील बना डाला. आणि मग मी आता हे घेऊन आली आहे, हे तिरामिसू. गाईस, मला ना तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि मी ते इंस्टाग्रामवरती पण नाही सांगितलं आहे. मला युजली ते असं बोलायला नाही आवडत. तुम्ही बघा, एक मिनटं मी ह्याची एक बाईट घेते. तिरामिसू केक ही ओजी केक है दुनिया का. कुछ भी बोलो, मैं कसम में ते बोलूं, मला तो सेंटेंस नहीं हो रहा है बनाने. मैं बताने वाली हूँ घर का एक नया मेंबर, लिओचा छोटा भाऊ. तुम्ही ते बघा जवळनं, पटकन मी दाखवते. टडा. आणि हा आहे सूर्या दी रॉटविलर. आता मला माहीत नाही यार, हे ॲक्च्युली डॅडी का फ्रेंड थ्रू आया आहे आणि मला माहीत नाही की हे रॉटविलर ॲग्रेसिव्ह असता, चिडकू असता, की हा लिओला डॉमिनेट करेल, की लिओ ह्याला डॉमिनेट करेल. कारण का लिओ सध्या इज नॉट ॲट ऑल वेलकमिंग. लिओ त्याला एंटरटेनच नाही करत आहे लिटरली. एवढा मतलब लिओचं नेचर हा आहे, तो खूप पॉझिटिव्ह आहे. आता तो फिरायला गेला आहे, त्याचं ते टाईम असतं 5 वाजता आम्हाला लागते गाडीची राऊंड. आणि हा आहे म्हणजे एवढं क्यूट आहे यार. आणि हा माझ्याबरोबरच असतो माहिती आहे, म्हणजे माझ्या बेडवरती झोपतो, बेड पे सुसू करता. नेव्हर माइंड. क्यूट आहे यार, खूप क्यूट आहे. आणि आय जस्ट होप की हा ॲग्रेसिव्ह ये नाही बनना चाहिए. आणि मला आता टिप्स द्या, कोणाकडे रॉटविलर असेल, आय नीड युअर टिप्स. आणि ते शिजू बरोबर कसा हा बिहेव करणार आहे मोठा झाल्यावर, कारण का मला बिलकुल माहीत नाही. आणि मी हे कुठे टाकलं पण नाही आहे. हा, स्नॅपचॅटवरती मी खूप ॲक्टिव्ह आहे, तर मी स्नॅपचॅटवरती असं माझं डेली लाईफ का मी एक असे टाकत असते. तर तुम्ही मला ह्याचं बोला की इसका क्या सीन आहे भाई, किती क्यूट आहे सूर्या. म्हणजे हे घर पे आने से पहले मी असं डिसाईड केलं होतं की आता घरी कोण पण डॉग वगैरे येईल त्याचं नाव असणार आहे सूर्या. कारण का मी कन्फ्युज्ड होतो, रॉकी किंवा सूर्या. रॉकी माझ्या फर्स्ट पेटचं नाव होतं, तो पग होता. तर मी कन्फ्युज्ड होती की काय रॉकी की सूर्या. पण सूर्या एकदम हटके नाव आहे आणि एकदम असं वाटतं ए सूर्या भाई आ गया. मस्त आहे ना सूर्या. म्हणजे एक लिओ एक असा इंग्लिश नाम आणि सूर्या आपलं असं हिंदी नाम. कसं आहे, असं लॉजिक एकदम सेन्सलेस आहे, पण मला आवडलं. आता रिस्पॉन्सिबिलिटी बहुत हो गई है खूप. आणि हा नंतर मोठा झाल्यावर मेरे को होगा उसको ऐसे वॉक पे लेके जाने. म्हणजे खूप असं आय डोंट नो यार, पण खूप गोड आहे हा. खूप थोडं दिवसभर झोपतो, दिवसभर खातो, म्हणजे पप्पी आहे ना रे. बस दॅट्स इट. तर बघू, आता मी फ्रेश होते, मेरे असली रूप में आ जाती हूँ. ते आहे माझं नाईट सूटमध्ये, घिसा पिटा फटेला कपडों में आ जाते, त्याच्यातच मी कम्फर्टेबल फील करेल. मी खूप बडबड करते ना, कॅमेरा चालू नाही, मैं टॉक करती हूँ. बट दैट्स इट. ओ येस. आणि माझे न्यू नेल्स है, उसमें का एक नेल है
वो निकल गया माहित नाही. आणि आता हा थम्सचा पण असा निघत आलाय. तर मी आता हे ऑड मॅन आउट वाली ही नेल पेंट लावली. कसं ते विचित्र वाटतंय, असं वाटतंय मी कुठनं तरी आली आहे. पण फाईन चल. आता फ्रेश तर हो गई हूँ. आणि हा आहे सूर्या, एकदम खेळत आहे यार. म्हणजे खूप खेळतोय तो. खेळताय, पाणी पिताय, सोताय, खेळताय, पाणी पिताय, सोताय, असं आहे. आणि तो रात्री पण माझ्याबरोबर इथेच झोपला होता बेडवरती. आणि मी आता ही जी बेडशीट आहे वो मैंने निकाल दी आहे, कारण का तो खूप शू केली. आणि मला कळालंच नाही झोपेत, मी पण झोपेत होती. आणि मग मी सकाळी उठून बघते की हे स्मेल किधर से आ रहा है. मग नंतर मला कळालं की ह्यानी एवढी शूशू केली आहे. म्हणजे मी त्याच्या शूच्या वासनेच झोपली. मला तर शूच्या वासने गुंगी तर नाही आली ना, कारण का मी उठलीच नाही. मी उठली होती 5 वाजता, हा उठला होता, कारण का नंतर ह्याला झोप नाही आली. मे बी त्याला भूक लागली असेल. आणि ना तो एकदम असा घोरतो हा झोपेमध्ये. मग आणि असा धावतो, म्हणजे त्याचे पाय पण असे चालतात झोपेत. मे बी तो काहीतरी ड्रीम बघत असेल. म्हणजे एकदम लहान तर आहे रे, तो बच्चू आहे म्हणून. आता असंच तो खेळतोय देवशान बरोबर. इंस्टाग्राम रील्स मे बी भाई साहब, इंस्टाग्राम को कैसे समझा. मेरे पास रॉटविलर आ गया है. म्हणजे नुसते मला त्याचीच रील्स येत आहे. म्हणजे ती पूर्ण जी फीड आहे ना वो पुरा रॉटविलरचंही भर गया. मी फक्त यूट्यूबवरती सर्च केलं होतं की हे रॉटविलर कसे असतात, पण जे पण आहे ते मला असं इन्स्टावरती येत आहे त्यांचे व्हिडिओज, फोटोज. आणि यूट्यूबवरती तर एकदम स्कॅरी व्हिडिओज येत आहे, पण इंस्टाग्रामवरती एकदम असे क्यूट येत आहे. पिघल गई मैं, याला पिघळून गेली यार मी. पण मला असं लिओला दाखवायचं नाही अजून. आम्ही अशी थोडीशी डायसी हो की इसको ठेवायचं आहे की परत डॅडीच्या फ्रेंडला द्यायचं आहे. म्हणजे ते पप्पीस हुआ ना मम्माला, तर दिलं की जा बाबा घेऊन असं. उपसी हे आहे नेक्स्ट डे. आणि आता मी आली आहे एका सोलो डेटवर गेमिंग कॅफेला, क्योंकि मेरे को बहुत ऐसे इरिटेटेड हो रहा था. मला असं कुछ तो फ्री करना है, तर गेमिंग कॅफे इट इज. भाई साहब काय मजा येत आहे मला. मी तर एकदम ते रेसिंग काही गेम खेळ रही हूँ. मला ते रेसिंगचे गेम खूप म्हणजे खूप आवडतं. वो तारारम पम के वजह से ना रेसिंग का फीवर पूरा हाय एकदम बचपन से. तर मला तेच आवडतं. तर मी ते 3 वेळा हो गया मेरा खेल के. और फर्स्ट सेकंड आ रही हूँ. मतलब कितनी मैं माहिर हूँ गेम्स में. आता माझं गेम खेळून झालं आहे और बहुत प्यास लगी है. मग मी मोहितो पिते आता, लिची पॉप पटकन पिऊ आणि घरी जाऊ. वाह टू गुड. तर हा है 3रा दिवस. व्लॉग कंटिन्यू ही हो रहा है. कालचं काय सीन एवढं नव्हतं. गेमिंग कैफे का ही था. एकटी मी गेली होती, मी बोलली होती ना. पर मेरे को ऐसा लगा रे कि थोड़ा ऐसे ग्रुप को भी लेके जाना चाहिए था, तर अजून मजा आली असती. पर अकेले भी मैंने एन्जॉय किया. असं मला आवडलं. सोलो डेट था तो मजा आ गया. आणि मग मी साइड बाय साइड ना इंस्टाग्रामसाठी एक व्लॉग भी बनाया, असे मिनी व्लॉग मी जे ते करते. आणि मग मी तिकडच्या स्टाफला असं नुसतं बोलत होती, ए मेरा व्हिडिओ निकालना, ए मेरा व्हिडिओ निकालना. हां ते चांगले होते, ते इरिटेट नाही झाले की क्या ये बार बार व्हिडिओ निकालने बोल रही है, गेम खेळणे आहे तो गेम खेळना. पण मला ते पाहिजे होतं मग म्हणून मी त्यांना बोलत होती. असं म्हणत तर असतील रे आत्ताही असं मनामध्ये, कल वो लड़की आई थी बार बार व्हिडिओ निकालने बोल रही थी. असं कधी कधी मला शरम पण वाटते माहिती आहे तुम्हाला. असं माझं जेवण दुपारचं मस्त होतं. बटर चिकन, नान आणि फ्राइड राइस. ऐसा लग रहा है कि मैंने डिनर ही कर लिया है. एकदम पेटू मेरा ना ऐसे फुल हो गया. ब्रँडसाठी एक व्हिडिओ होती वो भी मैंने कर लिया है. ते असं मेकअपचं होतं, तर वो भी ऐसे हो गया डन खलास. आणि आता मला जायचं आहे कल्याणला. म्हणजे अजून डिसाइड नाही केलं आहे. मला एकदम असं लेझी तर वाटत आहे. पर एक बार मैं ऐसे तैयार हो गई एकदम टकाटक, तर मी एकदम अशी बाहेर गेली, म्हणजे गेलीच मी फिरायला. तर मला ते काय, मला असं ना काहीतरी म्यूजिक का कुछ तो सीखना है, तो मेरे को ऐसे इंस्ट्रूमेंट लेने जाना है. आणि जे पण ऐसे बजेट में आएगा ना मेरे, वो मैं ले लूँगी. म्हणजे असं मी डिसाईड नाही केलं आहे की मला हे पाहिजे, गिटार पाहिजे किंवा असं एक ते स्मॉल इन्स्ट्रुमेंट पाहिजे. तर मग ते असं ते वाजतं पी 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 बू. पण त्याचं नाव नाही माहीत, पण जो ऐसे बजेट में आ जाएगा ना वो मैं फटाक से ले लूँगी. आणि मग मी ते शिकेल. म्हणजे असं ना मी डोक्यामध्ये घेऊन चालले की मेरे को गिटार ही सीखना, तर मी गिटारच्याच असं माइंडनी चालली की मी गिटारच घेऊन येईल घरी. नाही, मी काहीतरी घेऊन येईल, पण घेऊन येईल असं. समझ रहा है मैं क्या बोल रही हूँ. बस असंच होतं आजचा दिवस. आता रेडी तर मी झाली आहे. असं व्हाईट टॉप आणि खाली ब्लू जीन्स आहे.
रेडी व्हायलाच आधा घंटा आराम से जाता है. रेडीच्या पेक्षा पण ना ते कपडे शोधायला खूप टाइम लागतं मला. आणि सगळे जे पण कपडे ना माझे ते असं मी कपाट माझं खोललं सगळे असे धडपड पडतात. मला ते पण सगळं नीट करायचंय. जे कपडे नकोय ते मी देऊन टाकणार आहे. म्हणजे मला समजतच नाही माझ्याकडे किती काय कपडे. आणि जे पण असे सगळे न्यू टॉप्स आहे ना ते सगळे असे मागे जात आहे. तर मी तेच ते जुने 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 कपडे घालत आहे. आणि मेरे को ही नहीं पता मेरे पास अभी क्या है असं आहे. कळतंय. आता आपण जाऊया कल्याणला. कल्याणला जाऊया आणि बघूया आता कसं आहे. यार आळस पण आता जाम आलाय मला माहित नाही यार. आता मी मस्तपैकी असं काय करणार. आता मी फाउंडेशन लावेल, ब्लश, लिपस्टिक, दॅट्स इट. आणि आपण जाऊया. किती वाजले? 6:30. 7:30 पर्यंत घरी पण येऊ आपण आरामात. पटकन जाऊ आता. इसके ऊपर से मेरे बाल कितने ग्रीसी हो गए. म्हणजे घरी आल्यावरती मला परत हेअर वॉश करायला लागेल. मतलब दिन का होगा मेरा ये दूसरा स्नान. म्हणजे सगळं असं तेलकट झालं. आणि जेव्हा माझे केस असे एकदम ऑइली होता ना ते डैंड्रफ भी आराम से टपक जाते. आता मी घरी तर आली आहे. म्हणजे लिफ्ट के इधर येऊ. आणि मी खूप काय काय आणलंय खायला. चिकन कीमा पाव, चिकन बिर्याणी. मतलब ये है आज का मेरा डिनर मेन्यू. आणि मी येता ना शोरमा पाव खाल्लं. मला शोरमा पाव पण रोटीमध्ये बिलकुल नाही आवडत. मला पावमध्ये आवडतं. आणि त्याबरोबर कोल्ड कॉफी. जिंदगी की बेस्ट कोल्ड कॉफी पी हूँ आज. हिट हो गया कोल्ड कॉफी भाई. जबान